नमस्कार, मी डॉक्टर हेमंत कोकणे, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट, विलू पुनाला मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज आपण बघूया की हृदयविकाराचा झटका आणि कार्डियक अरेस्ट यामध्ये काय फरक आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाची एक रक्तवाहिनी बंद होणे, ज्याद्वारे पेशंटला तीव्र छातीत वेदना होणे आणि पेशंटला हार्ट अटॅक, जे आपण कॉमन भाषेमध्ये बोलतो, ते होणे. त्यासाठी अर्जंटली पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे, जिथे कॅथ लॅब फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि तिथे अर्जंटली अँजिओप्लास्टी करणे सोल्युशन आहे, त्याचा उपचार आहे. दुसरं आहे कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय अचानकपणे थांबणे. याची योग्य ट्रीटमेंट जिथे कार्डियक अरेस्ट झाला आहे पेशंटला तिथून सुरू होते, CPR मधून. CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. त्यामध्ये आपण पेशंटला एक रिससिटेटिव्ह प्रोटोकॉल देतो, ज्याचं थोडं ट्रेनिंग घेणं आपल्याला आवश्यक आहे, ज्याद्वारे पेशंटचा जीव वाचू शकतो. आणि नंतर लगेच पेशंटला आपल्याला हार्ट हॉस्पिटल किंवा कार्डियक हॉस्पिटल युनिटला शिफ्ट करणं आणि ते अरेस्ट कशामुळे झाले त्यावरती उपचार घेणं आवश्यक आहे. या सर्व फॅसिलिटीज, या सर्व ट्रीटमेंट, सगळ्या सुविधा विलू पुनाला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण बघूया की हृदयाची काळजी कशी घ्यायची. तर योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य प्रकारे आपले फिगर्स किंवा आपले नंबर्स माहिती असतात. आपले कोलेस्ट्रॉल, आपले ब्लड शुगर्स आणि आपले ब्लड प्रेशर, हे सगळे व्हॅल्यूज आपल्याला आवश्यक आहे, ज्याद्वारे त्यात काही डेव्हिएशन आलं, त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी आली तर आपण त्याच्यावरती उपचार घेऊ शकतो. हृदयाच्या 2 टेस्ट आहेत, 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट, ज्याद्वारे ब्लॉकेज आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतं, हृदयाची हेल्थ आपल्याला समजू शकते. या सर्व फॅसिलिटीज विलू पुनाला मेमोरियल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. हृदयाविषयी काही शंका असेल तर तुम्ही विलू पुनाला मेमोरियल हॉस्पिटल येथे येऊन विचारू शकता. आम्ही यासाठी उपलब्ध आहोत आणि सदैव आपल्या सेवेत तत्पर आहोत.